विचारांची ज्वाळा ताराबाई शिंदे यांची क्रांतिकारी जीवनगाथा. 1850 साल मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय मराठा कुटुंबात जन्म घेतलेली एक चिरमुडी ताराबाई. घरात संस्कार होते पारंपरिक, पण वडिलांचं मन मात्र थोडं प्रबलभ. त्यांनी लहान ताराबाईला लिहायला वाचायला शिकवलं. ज्या काळात मुलींना अक्षर ओळख देणं सुद्धा पाप मानलं जायचं. बाल्यवयातच तिला समाजातील विषमता दिसू लागली. स्त्रियांचं दडपलेलं अस्तित्व, विधवांची वेदना, शिक्षणापासून वंचित ठेवल्या जाणाऱ्या मुली आणि घरात पुरुषसत्तेचं चालणारी एकतर्फी सत्ता. वयाच्या 13व्या वर्षी ताराबाई पुण्यात आल्या. पुणे तेव्हा सामाजिक परिवर्तनाचं केंद्र होतं. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणासाठी जीवाचं रान करत होते. ताराबाई फुल्यांच्या कार्यामुळे भारावून गेली. सावित्रीबाईंसोबत काही काळ संपर्कात राहिल्याने तिचा दृष्टिकोन विस्तारित झाला. पुस्तके, चर्चासत्र, विचारविनिमय यामुळे ती फक्त साक्षर नव्हे तर जागृत विचारवंत बनत होत गेली. ताराबाईचा विवाह झाला एका बऱ्यापैकी सुशिक्षित घरात. घरातील पुरुषसत्ताक नीती तिला पचली नाही. तिने एकाहून अधिक विवाह केल्याचं सत्य समजल्यावर तिच्या मनात खदखद निर्माण झाली. तिला जाणवलं, पुरुषांना जे स्वातंत्र्य दिलं जातं त्याचे 1% स्वातंत्र्यही स्त्रियांना नाही. 1882 साली स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक तयार झालं. ज्योतिराव फुल्यांच्या प्रेरणेमुळे तिनं हे स्पष्टपणे लिहून काढलं. यात तिचा प्रमुख प्रश्नाची गुंफण होती. धर्म पुरुषांनी तयार केला. स्त्रीला पवित्रतेच्या नावाखाली जखडून टाकलं. विधवा स्त्रियांना समाजात स्थान नाही, पण पती मोकळा. स्त्रीची चूक जाहीर होते, पण पुरुषाची चूक पवित्र ठरते. हा ग्रंथ त्या काळातील सगळ्या सामाजिक संस्थांना प्रश्न विचारणारा ठरला. धर्म, समाज, पुरुष आणि स्त्रिया स्वतःही पुस्तक प्रसिद्ध होताच तिला विरोधाचा सामना करावा लागला. पुरोहित, समाजसुधारक, शिक्षक सगळेच नाराज झाले. तिच्यावर अपकीर्तीचे आरोप लावले गेले. पण ज्योतिराव फुले आणि सत्यशोधक समाजाने तिचे खांद्याला खांदा लावून समर्थन केले. फुल्यांनी तिच्या लेखनाला सत्यशोधक समाजाचा पुरावा मानले. ताराबाईंनी समाजसुधारकाप्रमाणे भरगंज सभा घेतल्या नाहीत, पण तिच्या विचारांनी हजारो लोकांमध्ये विचारांचं बीज पेरलं. तिचं लेखन पुढे पुढे भारतातल्या स्त्रीवादी विचारांची पहिली पायरी ठरलं. तिच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष तिचं नाव अंधारात होतं. पण 1980 नंतर स्त्रीवादी विचारवंतांनी स्त्री पुरुष तुलनाला पुन्हा प्रकाशित केलं आणि ताराबाई शिंदे हे नाव देशभरात पुन्हा गाजू लागलं. ती अचानक भारतीय स्त्रीवादाची जननी म्हणून मानली जाऊ लागली. तिचा लेख ऑक्सफर्ड, जेएनयू, फर्ग्युसन कॉलेज इत्यादी अनेक ठिकाणी अभ्यासक्रमाचा भाग बनला. आज स्त्री शिक्षण, लैंगिक समानता, कुटुंबातील अधिकार, सामाजिक न्याय यासारख्या मुद्द्यावर चर्चा करताना तिचे विचार अजूनही ताजे वाटतात. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक केवळ एक ऐतिहासिक दस्तऐवज नाही, तर आजही लागू पडणाऱ्या सत्याची श्रृंखला आहे. ताराबाई एका सामान्य स्त्रीचं असामान्य रूप आपल्या समोर ठेवलं. ती बोलली कमी, पण लिहिलं ताकदीनं. तिची लेखणी समाजाच्या पायाला धक्का देणारी ठरली. तिचं जीवन सांगतं, स्वतःचं मत, विचार आणि आवाज उचला म्हणजेच खरा क्रांतिकारपणा. ताराबाई शिंदे नावाचं स्त्रीतत्व
हे शब्दाचंच बंड होतं आणि हे बंड आजही चालूच आहे. जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.